ठाणे बोरवली महामार्गावर नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर्षाच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। नागरिकांना होणारा वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवार दिनांक 15 जून रोजी खासदार म्हस्के आणि मुल्लाबाग येथील ठाणे बोरवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानण्यात आला। किनारपट्टी भागात समुद्राला मोठे उधाण आल्याने रत्नागिरी जिल्ह्याला मोठे अलर्ट जाहीर करण्यात आले असून सलग 3 दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळला असल्यामुळे जून महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वात मोठी भरती आली आहे। त्यामुळे 4 मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात धडकत आहेत। तर हवामान खात्याने किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। पनवेलमध्ये कामोठा येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या नेतृत्वात पदाधिकारी मेळावा पार पडला। यावेळी मिशन पनवेल महानगरपालिका म्हणत मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते। तर यावेळी आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले। गेल्या आठवड्यात येवले तालुक्यातील गवडगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे घराचे पत्रे उडून भिंत कोसळली आहे आणि शेतकरी गंगाराम भगवत यांचे कुटुंब गंभीर जखमी झाले होते। मंत्री छगन भुजबळ हे येवले दौऱ्यावर आल्यास नुकसानग्रस्त घराची आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी गवडगाव येथे पोहोचले। मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसात भुजबळांनी घराची पाहणी करून जखमी असलेल्या भगवत कुटुंबाची विचारपूस करत धीर दिला। पुन्हा घर बांधण्यासाठी घरकुलातून प्रयत्न केले जातील असेही आश्वासन यावेळी भगवत कुटुंबांना दिले गेले। पुण्यातील मावळ तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव धाबाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती। अशातच पूल कोसळून 25 ते 30 पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवसापासून रंगल्या होत्या। त्या चर्चांना आता स्थगिती मिळाली आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे। मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला कडकडून विरोध केला होता। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेले शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली असून त्या ठिकाणी जमीन खचल्याने मोठे भगदाड पडल्याचे देखील समोर आले आहे। त्यामुळे सरकारने कितीही दावा केला असला चबुतऱ्याच्या आजूबाजूला बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली असून उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधल्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केले आहे। मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल येथे आज शैक्षणिक 2025-26 स्वागत उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून संपूर्ण गावात त्यांची रॅली काढण्यात आली। यावर्षी विद्यार्थ्यांनी समाधानकारक प्रवेश घेतल्याचे उपमुख्याध्यापक रामदास गायकवाड यांनी सांगितले। गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या शाळेचे गेट आज उघडले असून शाळेची घंटा पुन्हा निनादली। आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून शहरातील नगरपालिकांच्या प्रियदर्शनी शाळेने विद्यार्थ्यांची स्वागताची जोरदार तयारी केली। यावेळी विद्यार्थ्यांना ढोल ताशा लेझिम पथकाच्या साहाय्याने शाळेमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला। यावेळी पुस्तक दिंडी काढण्यात आली। पुस्तक दिंडीला राज्यसभा सदस्य खासदार भगवत कराड, डॉक्टर पारस मंडेला यांच्या उपस्थितीत होती। इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता कुंडमेळा परिसरातील इंद्रायणीचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असलेले पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे।
मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागात नाल्यावरील पूल कोसळण्याची घटना घडली। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। दरम्यान या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली। हा पूल कोसळल्याने 500 पेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। नाशिक शहरातील अतिक्रमण विरोधात भाजप आमदार देवयानी फरांदे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। आज त्यांनी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरे केले। नाशिकच्या शालिमार परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले। करूळ घाटात मातीचा मलबा व दरड असल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली असून सकाळी 10:30 वाजता तिथला मलबा आणि दरड ही रस्त्यावर आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। 2 तासापासून वाहतूक खोळंबली आहे। महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज झरांगे यांची भेट घेतली आहे। अंतरावली सराटी येथे शिरसाट यांनी झरांगे यांची भेट घेतली। या 2 नेत्यांमध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची अडचणीबाबत चर्चा झाली। मनोज झरांगे यांनी याआधी संजय शिरसाट यांच्याकडे विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केली होती। वृक्षोत्सव यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या अंतर्गत सलग 5वा शनिवार 14 जून 2025 रोजी आदरणीय श्री रघुनाथ ढोले सरजी देवराज फाउंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासनाचे प्रबोधिनी कॅम्पस ताथावडे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांच्या उपस्थितीत वृक्षोत्सव साजरा करण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरोधात सर्वपक्षीय लोकांची मोर्चा काढला असून या घनचक्कर शुक्लवाडीचा विरोध केला आहे। गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली दिसत नाही। महापालिका प्रशासनाने वाढीव कराची बिले नागरिकांना पाठवली आहेत। 8,000 रुपये लोकांचा कर वाढला आहे। कराची बिले जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिका निषेध केला आहे। त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले। राजापुराला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे। राजापूर तालुक्यातील अर्जुन आणि कोंदेवली नद्यांना पूर आला आहे। राजापूर शहरात जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी आले असून नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे।